सगळ्या मैत्रिणींना क्रांतिकारी जय भीम. हे बघा आम्ही घेतलेला आहे आता कांद्याचा पाला. ह्या कांद्याचा पाला जे बनवणार आहे आम्ही डुबुक वड्या. डुबुक वड्या बनवण्यासाठी आम्ही कापून घेतलेला आहे कांद्याचा बारीक बारीक पाला. आणि आता आम्ही ते भाजी बनवण्याकरिता फोडणी घालत आहोत. तर हे बघा तेलामध्ये घातलेला आहे मी कांदा. आता तो कांदा चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, आता तुम्हाला डुबुक वड्या ऐकून हसा आला असेल, तर ह्या डुबुक वड्या आमच्या गावाकडली रेसिपी आहे. डुबुक वड्या बनवला की पाहुण्यांना वाटते की आमचं पाहुणचारच झालेलं आहे. खूप फेवरेट रेसिपी आहे सगळ्यांची. तर हे बघा मी थोडा अद्रक लसणाचा पेस्ट टाकलेला आहे आता फोडणीकरिता. आणि आता त्यामध्ये टाकून घेणार आहे मी टमाटर. आता हे टमाटर छान बारीक बारीक कापून घेतलेले आहे आपण. आणि याला थोडं कमी आचवर छान होऊ द्यायचं आहे. त्यासाठी आपण प्लेट झाकून घ्यायची, यावर 5 मिनिट होऊ द्यायचं. आणि जोपर्यंत हे होईल तोपर्यंत आपण वड्या बनवून घ्यायला घेऊ. तर बघा आता मी घेतलेला आहे कांद्याचा पाला. त्यामध्ये टाकलेला आहे मी बेसन टाकलेलं आहे मी त्यामध्ये अर्धा पाव. आणि थोडी टाकली आहे त्यामध्ये हळद. आणि आता टाकून घेऊया आपण थोडं तिखट पावडर त्यामध्ये. हे बघा तुम्ही कमी तिखट खात असाल तर कमी टाका, आणि कोणी जास्त खात असेल तर जास्त टाका. पण आम्ही मीडियम बनवत आहो म्हणून आम्ही 2 चम्मच तिखट टाकलेलं आहे वड्यांमध्ये. आता हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे वड्यांसाठी. तर आता तुमच्याकरता ही रेसिपी नवीन असेल डुबुक वड्या, पण खायला खूप टेस्टी लागतात. आणि आमच्या इकडे भाताचं जेवण आहे भंडाऱ्याकडे. खुर्चीपारमाचं गाव आहे, भंडाराकडे येतो ते गाव. भाताचं जेवण असल्याकारणे भाताबरोबर ह्या वड्या खूप छान लागतात खायला, आणि पोळ्याबरोबरही लागतात. पण खूप छान लागतात. ही रेसिपी खूप छान आहे, आम्हाला आवडते ही रेसिपी. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही बनवा, खूप टेस्टी लागेल. हे बघा या पद्धतीने आपण वड्यांसाठी पीठ भिजून घेतलेलं आहे. आणि आता आपण ती फोडणी तयार करत आहोत. बघा टमाटर खूप छान झालेलं आहे. आता आपण हळद आणि थोडं तिखट टाकलेलं आहे त्यामध्ये, आणि वड्याकरिता सुद्धा तिखट टाकलेलं आहे म्हणून यामध्ये थोडं कमीच टाकायचं आहे. तर हे बघा आता टाकलेलं आम्ही चवीपुरतं मीठ. आणि हे परतवून एकजीव करून घ्यायचं आहे. बघा फोडणी खूप छान झालेली आहे, खूप छान स्मेल येत आहे. असा सुगंध आमच्या रूममध्ये पसरलेला आहे. बघा आता थोडं आम्ही टाकणार आहे यामध्ये धनिया पावडर. धनिया पावडर टाकल्याने धनिया पावडरचा सुद्धा स्मेल खूप छान चारी इकडं पसरतो. हे बघा किती छान झालेली आहे आपली चटणी तयार. बघा धनिया पावडर टाकून घेतला आहे आपण थोडं, आणि याला परतवून घ्यायचं आहे. तर मंडळी तुम्ही खाल्ल्या आहे का कधी डुबुक वड्या? मला नाही वाटत तुम्ही खाल्ल्या असेल म्हणून, आणि तुम्हाला हसासुद्धा येत असेल की या डुबुक वड्या म्हणजे काय आहे. पण ही सुद्धा एक रेसिपी आहे आणि खूप छान टेस्टी लागतात. तर बघा आता आपण कढ बघारत आहोत, तर पाणी टाकून घेतलेलं आहे यामध्ये. आणि आता हे पाणी शिजू द्यायचं आहे उकळी येईपर्यंत. उकळी आल्यानंतर यामध्ये आपण डुबुक वड्या टाकून घ्यायच्या. हे बघा या पद्धतीने हातामध्ये घेऊन अशा गोल गोल लड्डू सारखे बनवायचे आणि यामध्ये टाकायचे आहे आपल्याला. हे बघा, आणि एकावर एक नाही टाकायचे, बरोबर साईडने टाकायचे आहे आपण या पद्धतीने. हे बघा खूप छान आहे. मी तर नेहमीच बनवत राहते. कांद्याचा पाला निघाला की ही रेसिपी 2-3दा बनवतेच मी. आणि खास करून आमच्या इकडले पाहुणे आले की आम्ही पाहुण्यांसाठी ही रेसिपी, त्यांना ही भाजी खूप खूप आवडते म्हणून आम्ही बनवतच असतो. आम्हाला वाटलं तुमच्याशी पण शेअर करायला पाहिजे म्हणून आता आम्ही डुबुक वड्याची भाजी बनवत आहे. बघा किती छान भाजी शिजत आहे आपली. तर प्लीज तुम्हाला ही आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. हे बघा, आणि याला आता आपण छान पद्धतीने असं शिजू द्यायचं आहे. हे बघा ही आपली भाजी शिजत आहे. हे बघा भाजी शिजून तयार झालेली आहे. बेसन असल्याकारणे याची ग्रेव्हीसुद्धा छान गाढी आलेली आहे. आणि बघा लड्डू जशाच्या तसेच राहिलेले आहे आपले वड्या, जे आपण डुबुक वड्या म्हणतो जशाच्या तशाच राहिलेल्या आहे. बघा खूप छान लागतात ह्या वड्या. आणि या पद्धतीने आपण वाढून घ्यायचं आहे ताटामध्ये. तर तुम्हाला कशी वाटली आमची रेसिपी? एकदा नक्की बनवून पहा आणि टेस्ट करून बघा. तर ह्या झालेल्या आहे आमच्या आता तयार डुबुक वड्या.
जेवण वाढण्याकरिता. तर आता आम्ही जेवण करायला बसतो आहे. तुम्ही पण या जेवायला. थँक्यू.